मोहोळ विधानसभा निवडणुकीत अनगर अप्पर तहसील कार्यालयाचा मुद्दा प्रचंड गाजला। संपूर्ण निवडणूक याच मुद्द्यावर लढली गेली। या मुद्द्यावर अखेर पडदा पडला आहे। राजू खरे यांनी निवडणुकीपूर्वी दिलेलं आश्वासन पूर्ण केलं आहे। मोहोळ तालुक्यातील अनगर येथे सुरू करण्यात आलेलं अप्पर तहसील कार्यालय रद्द करण्यात आलं आहे। याचा शासन निर्णय म्हणजे GR महसूल विभागाने जारी केला आहे। यामुळे राजन पाटील गटाला जोरदार धक्का बसला आहे। विधानसभा निवडणुकीत तहसील कार्यालयाचा मुद्दा मोहोळच्या जनतेच्या रोषाला कारणीभूत ठरला आणि तो निवडणुकीत निर्णायक ठरला, असं राजकीय विश्लेषकांचं मत आहे। महाविकास आघाडीचे उमेदवार राजू खरे यांनी मोहोळच्या अस्मितेचा मुद्दा उचलून धरत अनगर तहसील कार्यालय रद्द करण्याचा शब्द दिला होता। याच मुद्द्यावर त्यांनी मोठा विजय मिळवला। दुसरीकडे राजन पाटलांनी दिलेल्या उमेदवार यशवंत मानेंना मतदारांनी नाकारलं। आता राजू खरे यांनी दिलेला शब्द पाळला आहे। त्यांनी मोहोळ तालुक्यातील अनगर येथे सुरू करण्यात आलेलं अप्पर तहसील कार्यालय रद्द करून दाखवलं आहे। उच्च न्यायालयाने 17 फेब्रुवारी 2025 रोजी अप्पर तहसील कार्यालयाच्या जागेबाबत आदेश दिला होता, पण शासन निर्णय लांबणीवर पडत असल्याने आमदार राजू खरे यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि महसूल मंत्र्यांकडे पाठपुरावा करून अखेर 25 मार्च 2025 रोजी शासन निर्णय म्हणजे GR काढायला भाग पाडलं। या निर्णयानंतर मोहोळमध्ये राजकीय वादळ उठलं असून राजन पाटील आणि त्यांच्या गटाला मोठा धक्का बसला आहे।